नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी आहेत, त्या बऱ्याचशा अशा लाभार्थ्यांना पैसेही मिळायला सुरुवात झालेली आहे व काही-काहींच्या खात्यावर म्हणजे ₹1,500, काही-काहींच्या खात्यांवरती ₹3,000 असे त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. तर ज्यांचे मागील 4 महिन्याचे पैसे थकीत आहे, काही एक जण असं पण सांगितले आहे मला कमेंट करून, की त्यांना मागील 4 महिन्याचे जे पैसे आहेत म्हणजे ₹6,000 ₹1,500 प्रति महिन्याने ते त्यांच्या अकाउंटमध्ये हे जमा झालेले आहे व ज्यांचे नाही मिळाले त्यांना महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत त्यांना हे पैसे मिळतीलच. त्यांनी काळजी करायची गरज नाही व ज्यांनी लाडकी बहीण योजनेचा हा लाभ घेतलेला आहे व संजय गांधी निराधार योजनेचा सुद्धा लाभ घेतलेला अशा लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना खूप प्रॉब्लेम फेस करावं लागत आहेत, म्हणजेच की त्यांना दोन्हीपैकी एकाच योजनेचा कुठलाही लाभ घ्यावा लागेल, नाहीतर त्यांची योजना ही बंद होणार आहे. तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ हा मिळू शकणार नाही. आणि तुम्ही जर संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला हा संजय गांधी म्हणजेच की लाडकी बहीण योजनेचा हा लाभ हा मिळणार नाही. आणि ज्यांचे डीबीटी लिंक नाही आहे, की ज्यांना 6 महिन्याचे पैसे बाकी आहेत, ज्यांचे 10 महिन्याचे म्हणजे ऑक्टोबर महिन्यापासून कोणाचे पैसे बाकी आहे, कोणाचे सप्टेंबर महिन्यापासून पैसे बाकी आहेत, त्यांच्या अकाउंटला हे अनुदान हे त्यांच्या अकाउंटला हे जमा झालेले नाही आहे. तर असे जे लाभार्थी आहेत, की त्यांना हे पैसे का बरं यायला उशीर होत आहे, की त्यांच्या अकाउंटला म्हणजेच की डीबीटी लिंक नाही आहे आणि आधार लिंकसुद्धा नाही आहे आणि पॅन कार्डला आधार कार्डसुद्धा लिंक नाही आहे. त्यामुळे त्या लाभार्थ्यांना हे पैसे मिळायला म्हणजे उशीर होत आहे आणि आता पैसे ज्यांचे डीबीटी लिंक आहे त्यांना पैसे जमा व्हायला सुरुवात ही झालेली आहे. व तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील. धन्यवाद.